नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्याच्या ग्रामीण भागाचं चित्र आता झपाट्यानं बदलताना दिसतंय। मांजरपाडा प्रकल्पामुळे पुणेगाव दरसवाडी ते डोंगरगाव कालव्यातून पाणी पोहोचू लागल्यानं शेती, दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री उद्योगाला एक मोठी चालना मिळाली आहे। अनेक वर्ष पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक समृद्धीची नवी पहाट उगवत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। येवला तालुक्यातील नागरिकांनी अनेक वर्ष पाण्यासाठी आंदोलने केली। दुष्काळ, टँकर, पाण्यासाठीची भटकंती हेच या भागाचे वास्तव बनले होते। मात्र मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून साकारलेल्या मांजरपाडा प्रकल्पामुळे आता परिस्थितीत मोठा बदल होताना दिसत आहे। पुणेगाव दरसवाडी ते डोंगरगाव या सुमारे 150 किलोमीटरच्या कालव्यातून गावागावात पाणी पोहोचू लागले। कालव्यामुळे बंधारे भरले, भूजल पातळी वाढली आणि विहिरींनाही पाणी मिळू लागल्याने परिसरात शाश्वत बागायती शेतीचा मार्ग मोकळा झाला आहे। डिसेंबर जानेवारी पर्यंत या बंधाऱ्यांना पाणी असतं, त्यामुळे स्वाभाविकच जमिनीची पाणी पातळी वाढली, विहिरींची पाण्याची पातळी वाढल्यामुळे आजही एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा इथे विहिरींना पाणी आहे आणि आमची शेती ही शाश्वत बागायती झालेली आहे। परंतु आता आम्हाला या पुढची देखील अपेक्षा आहे की माझी खासदार समीरभाऊ भुजबळ यांनी प्रयत्न करून आम्हाला दिवाळीनंतर या ठिकाणी एक रोटेशन दिलं पाहिजे की जेणेकरून आमच्या शेतीला अजूनही मुबलक पाणी उपलब्ध होईल। पूर्वी पाण्याअभावी शेती करणे कठीण झाले होते, अनेक शेतजमिनी पडीक राहत होत्या। मात्र आता कालव्याच्या पाण्यामुळे परिस्थितीत पूर्णपणे बदललेली आहे। परिसरातील शेतांमध्ये पेरू, द्राक्ष, डाळिंबासह विविध फळबागा बहरताना दिसत आहेत। आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून पूर्वी 2 पिकांवर समाधान मानणारे शेतकरी आता वर्षातून तिसरे पीकही घेऊ लागले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे। पहिले 2च पीक घ्यायचो, आता उन्हाळ्यात 3 पीक आणि जास्त पाणी असल्यामुळे आम्हाला आता बागा बी लावणं शक्य झालं। काही दिवसात ऊस पण लागतील, एक 8 माही पाणी झाल्यामुळे असं वाटायला लागले आता। आणि बाकी जोड व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय माझा स्वतःचा आहे। तर पहिला उन्हाळ्यात पोल्ट्री व्यवसाय करता येत नव्हता, पावसाळ्यात 1 किंवा 2 लॉट घ्यायचो। आता पूर्ण वर्षभर म्हणजे त्याचा व्यवसाय चालवता येतो, त्याला पाणी जास्त लागत असल्यामुळे आता ते शक्य झालं। पाण्याअभावी अनेक तरुणांना रोजगारासाठी बाहेर गावी जावे लागत होते। मात्र आता कालव्याच्या पाण्यामुळे दुग्ध व्यवसायालाही मोठी चालना मिळाली आहे। जनावरांसाठी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होत असल्याने दूध उत्पादनात वाढ झाली असून अनेक कुटुंबांना गावातच रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे। आम्हाला उदरनिर्वाहासाठी उन्हाळ्यात किंवा त्याच्या आधी बाहेर कामाला जायची गरज पडायची, ती आता आम्हाला पडत नाही। या पाण्यामुळे माझा स्वतःचा दूध व्यवसाय असून सध्या परिस्थितीमध्ये आपलं 150 लिटर दूध आहे। या दूध व्यवसायामधून आपला उदरनिर्वाह निघून बऱ्यापैकीचं उत्पन्न हे वाढलेलं आहे। आणि गायींना चारा व्यवस्थापन असेल, गायी धुण्यासाठी लागणारं पाणी असेल, इतक्या दिवस त्या पाण्याची टंचाई आम्हाला भासत होती। या डोंगरगाव दरसवाडी पाण्यामुळे आम्हाला ती टंचाई आता सध्या भासत नाही आणि आमच्या विहिरीला आज बी चांगल्या बऱ्यापैकीचं पाणी आहे। पूर्वी पाण्याच्या टंचाईमुळे पोल्ट्री व्यवसाय फक्त पावसाळ्यापुरताच मर्यादित राहायचा। मात्र आता वर्षभर पुरेसे पाणी उपलब्ध होत असल्याने पोल्ट्री व्यवसायालाही मोठा फायदा झाला आहे। शेतीसोबतच दुग्ध आणि पोल्ट्री व्यवसायाला मिळालेल्या चालनेमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्राला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळते। आमचा जो दुष्काळी भाग होता, येवल्याचा जो हा भाग आहे, हा दुष्काळीच मानला जायचा। पाणी एक म्हणजे विहिरींना तळ, आज विहिरींचं पाणीच कधी वर आलं नाही। पण जे मांजरपाडा प्रकल्प जो झाला, तर या प्रकल्पामुळे आम्हाला जे बागाचे स्वप्न होते की आम्ही कधी जे स्वप्न पाहत होतो फक्त का निफाड सारख्या आमच्या बागा कधी होतील, आज जर बघितलं तर आमच्या पेरूच्या बागा आहे, गायी म्हणजे जनावरांचे हिरवे चारे, खूप व्यवसाय आणि त्याच्यामुळे खूपच फायदा झाला आम्हाला। उन्हाळ्यात पण पाण्याचं खूप असं निश्चिंत झालो आम्ही आता। मांजरपाडा प्रकल्पामुळे येवला तालुक्यातील दुष्काळी भागात आता विकासाची नवी वाट खुलली आहे। पाण्यामुळे शेती बहरली, रोजगार निर्माण झाले आणि स्थलांतर थांबण्यास मदत होत आहे। अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आता या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आहे। संतोष बटाव, पुढारी न्यूज, येवला, नाशिक।